नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. काय म्हणता जाऊबाई? हे छान दिसतंय, बरं दिसतंय. आज आज वेगळा दिवस आहे ना माझ्यासाठी. गुढीपाडवा आहे, तेव्हा सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण आलोय मुंबईमधल्या परळ विभागामध्ये आणि खेळ खेळणार आहोत सहकार दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या फॅमिलीचं नाव आज मी तुम्हाला सांगणार नाही, ती तुमच्यासाठी सरप्राईज आहे. ही फॅमिली आहे मुंबईमधल्या नायगावची, म्हणजे मूळ गाव त्यांचं नायगाव आहे आणि गेली 45 वर्षे त्यांचं परळमध्ये वास्तव्य आहे. तेव्हा बघूयात आज विजयाची गुढी खऱ्या अर्थानं कोणत्या जाऊबाई उभारणार. भेटूयात जाऊबाईंना. चला. नमस्कार. काय झाली की नाही तयारी सगळी? अरे थगली तयारी झाली, लवकर ये तू. कळलं तुम्हाला कोणाच्या घरात आलं? गेस करा तुम्ही. कुणी त्याली येणार ग पाहुण गली येणार ग. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज आपण आलोय सुप्रिया पादुकुटे हे सुप्रिया पाठारे यांच्या घरी. तेव्हा स्वागत करूया दोन्ही जाऊबाईंचं. तुम्हाला आनंद झाला मी घरी आलो म्हणून? म्हणजे काय अगदीच. मला तर एवढा आनंद झाला की बोलता बोलता मी पण बोल व्हायला लागलेला. पण सगळ्यांनाच उत्सुकता होती खरं तर की सुप्रिया पाठारे माझे पण जाऊबाई कशी असतील आणि आता कोण जिंकणार. थोरले जाऊबाई कोण? या मला तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची. नमस्ते, मी सरिता पाठारे. हे माझे मिस्टर, हा माझा मोठा मुलगा संदीप, ही माझी मुलगी मानसी आणि माझी आई आणि माझ्या सासूबाई. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी सुप्रिया पाठारे. हा माझा नवरा मिनेश पाठारे. हे माझे मोठे दीर राजेश पाठारे, जाऊबाई अनिता पाठारे, पुतण्या ही माझी बहीण आणि ह्या सुद्धा जाऊबाई. आणि हा माझा छोट्या पुतण्या प्रथमेश. आणि ह्या माझ्या लाडक्या जाऊबाई, सॉरी सासूबाई. बोनस पॉइंट आहेत ना, जरा लाडक्या विडक्या म्हणायला पाहिजे है ना. कुटुंबाची छान ओळख झाली आणि आता सासूबाईंची गप्पा मारूया. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ प्रतिभा पाठारे. नमस्कार. नमस्कार. मग आता मला सुनबाईंचे स्वभाव सांगा. सुप्रिया वहिनींचा स्वभाव कसा आहे? सुरुवात सुप्रिया आहे ना आता, हा. तिचा स्वभाव. मग ती हे करून देतो, मला उलट त्याच्याने प्रेमाने हे करून घेईल. अच्छा. आणि सरिता वहिनींचा स्वभाव हा, कसा? सरिता पण तशीच हे करते, म्हणजे दोघी सारख्या आहेत. कुणाचं लाड करता तुम्ही जास्त? सुप्रियाला सगळं करून घेतात. सुप्रियाचं लाड करता तुम्ही जास्त? सुप्रिया बाहेर असते ना, म्हणजे सुप्रियाच्या मनात ते अगदी आपल्या हे करत नाही. हा बघा, बरोबर. तिला तुम्ही हे करून घेता आणि आम्हाला असं अगदी कोण म्हणतं? असं कोण असं म्हणतं? कोण म्हणणार, म्हणजे असं हे करून अच्छा. असं मग. बरं, तुम्हाला 5 प्रश्न मी विचारणार आहे, त्याची उत्तर द्या मला. थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं मला. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो, वेळेच्या पुढे राहण्याची सवय कोणत्या सुनबाईंना आहे? त्याचा म्हणून मला वाटतं सुप्रिया. सुप्रिया वहिनी असं त्यांनी उत्तर, म्हणजे धाकट्या जाऊबाई. पुढचा प्रश्न, आमच्यासाठी जाऊबाई. पुढचा प्रश्न आहे, ऐका. तुमच्या दोन्ही सुनबाई कलाकार आहेत, हा, तर घरात तुमच्या समोर वागताना अभिनय कोण करतो? जास्त करून सुप्रिया. ऍक्टिंग. हळू सांगितलं, ऍक्टिंग तिकडे पण होते इकडे पण होते. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, घरकामाकडे कोणत्या सुनबाईंचं दुर्लक्ष होतं? सुप्रियाचा दुरुस्त. बरं, मी विचारणार आहे. पुढचा प्रश्न आहे, आज गुढीपाडवा आहे, सगळीकडे सण आहे. तुमच्या घरी समजा 50 पाहुणे येणार, समजा 50 पाहुणे येणार आहेत, पुरणपोळ्या बनवायच्या, जबाबदारी कुणाला देणार? सुप्रियाच्या असायच्याकडे. का बरं? का बरं, म्हणजे ही कुठे असते जास्त करून करायचं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर. सरिता वहिनी छान पुरणपोळ्या करते. ती पुरण छान करते. हा मग. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, आजच्या युगात सध्याच्या कोणत्या सुनबाई आपली मराठमोळी परंपरा संस्कृती जपून आहेत? म्हणजे काय म्हणजे हीच आहे ना, पहिली जुनी आहे आणि ही म्हणजे असं हे करून देतो. मग नाही, तुमच्या काही आता पद्धती असतील ना, काही पदार्थ बनवण्याच्या, किंवा तुमच्या काही असं पदर घेतला पाहिजे, नऊवारी नेसली पाहिजे, अशा आपल्या जुन्या परंपरा म्हणजे पटकन कुणी स्वीकारतं? कोण स्वीकारतं? सरिता करणार. सरिता करणार. म्हणजे थोरल्या जाऊबाई असल्याने उत्तर दिलेलं आहे. तुम्ही छान गप्पा मारलं, मला मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आता भेटूयात सुनबाई. आणि आता जाऊबाई आपल्या सोबत आहेत. बघायचंय काय धमाल होणार आहे इकडे बजर राऊंड मध्ये. मला जास्त उत्सुकता आहे, कोण जिंकेल जास्तीत जास्त पैसे? काय वाटतं? का बरं? असं काही नाही, कारण त्या जास्त सासूबाई किंवा यांच्या जवळ आहेत, त्याच्यामुळे तू त्यांच्या अनुषंगाने विचारलं तर ते मग जिंकणार. बोनस सासूबाईंचे 10 मार्क कुणाला मिळतील?
त्यांनाच मिळतील. असं का हो पण, असं का? हा, असं असतं. तुमची सेवा कमी पडते असं मी म्हणतात. जर नसतेच ना, शूटिंगला जाते ना, त्या बिचारा जरा पाय दाबून थांबा, जरा ही शिफ्ट करून येते, मग पाय दाबते. शिफ्ट करून पाय दाबणार त्यांनी पाय धरूनच बसायला पाहिजे. मग कोणाला जाणार? त्यांनाच. बरं बघा, इकडे निकाल हळूहळू ठरत चालला असं म्हणायला हरकत नाहीये. बरं, कसा आहे स्वभाव जाऊबाईंचा? खूप मस्त. अच्छा. मुळात त्या या स्वतः या प्रोफेशन मध्ये असल्यामुळे त्यांना माहिती आहे ऍडजस्टमेंट किंवा आपण कधी वेळी येतो वगैरे, त्यामुळे ते प्रॉब्लेम्स नाही कधी होत की तू लेट येतेस, काय घरात करतच नाही वगैरे, हा. असे कधी झाले नाहीत, कारण ते स्वतः सिंगर आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळे तसं प्रॉब्लेम नाही आला. आणि काय एखादा खटकणारा गुण किंवा हा खटकतो मात्र? असा काही खटकणारा गुण नाही, फक्त त्यांना दुपारी जेवल्यानंतर जरा वेळ तरी झोपायला लागतं. त्यामुळे त्यावेळेस जर काही खुटखुट केली तर मग त्या जरा काय चाललंय, म्हणजे मग मी जरा घरात असले की थोडंसं नको त्यावेळेस शांत बसायचं. त्यावेळेला शांत बसलं पाहिजे. बाकी काही नाही. बरं, तुम्ही सांगा ना, काय बोलत नाही तुम्ही, यांचा स्वभाव सांगा आता आम्हाला कसा आहे तुमच्या दृष्टिकोनातून. आहे विनोदी आहेच. विनोदी तर आहेतच. आणि मस्ती खोर भयंकर. मी थोडी थोड्याशा शांतच असत. शांत म्हणजे घाबरून घाबरून नाही. हा, हे आधी सांगते. घाबरून नाही. खरंय, पण आता खरंय. मी जास्त नाही बोलत, मी खूपच तसं नाही, अच्छा. जमत नाही बोलायला मला. बर, पण इकडे बोललं पाहिजे. हो. इकडे नाही बोललं तर मग पैसे त्या जिंकणार. हा. चला, आता मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे. पटापट उत्तर द्या, बजर वाजवून, आणि प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये. पहिला प्रश्न आहे, या दिवशी सर्व पाठारे कुटुंब एकत्र येतं. कोणता दिवस येतो? बजर वाजवून उत्तर द्या. इकडे बोला. दसरा, नवरात्रीच्या दिवशी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. हो, 200 रुपये तुमचे. अभिनंदन. शांत बसल्या. चला, पुढचा प्रश्न आहे, दोन्ही भावांचा आवडता सण कोणता आहे? मिस्टरांचा आवडता सण? बोला. रक्षाबंधन. नाही, चुकलं नाही. उत्तर. तुम्ही उत्तर द्या. आवडता सण. सण हा, पटकन. वेळ कमी आहे. 5 4 3 2. वेळ संपली. दिवाळी हे उत्तर होतं. चला, पुढचा प्रश्न आहे, तुमच्या दोन्ही नणंदबाईंचा एक समान गुण काय आहे? शांत आहेत त्या दोघी सुद्धा. नाही, उत्तर चुकलंय तुमचं. तुम्ही उत्तर द्या. प्रेमळ आहेत. नाही, दोघी प्रेमळ असणारच होतं. सगळेच प्रेमळ आहेत. उत्तम स्वयंपाक करतात दोघी. आम्हाला नाही कधी बोलवलं. काय आम्हाला बोलवलं तरी लागणार. आमच्याकडे देतात त्या. त्याच्यामुळे आम्हाला कसं कळणार ते स्वयंपाक चांगलं करतात? तुम्हाला बोलवलंय जेवायला? नाही, आता सांगणार नाही मी त्यांना, आम्हाला बोलवा खायला घाला. बक्षीस गेलंय आता. आता त्यांना विचारा. पुढचा प्रश्न आहे, तुमची कुलदेवी कोणती आहे? भांडण झालं थोडं, त्यांनी वाजवलं. बोला. हरतालिका. अगदी बरोबर. चला, मिळाले. मिळाले तुमचे. देवीचा आशीर्वाद मिळाला म्हणा. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंनी बनवलेला हा पदार्थ सर्व कुटुंबाला किंबहुना सर्व नातेवाईकांना खूप आवडतो. सासूबाईंच्या हातचा खास. बेल वाजवून. आता व्हेज की नॉन बेल वाजवून उत्तर. पदार्थ. पदार्थ. अरे वा. व्हेज नॉन व्हेज जे काही असेल पटकन. सगळं चांगलं बनवतात. ते पटकन. सगळंच माझं चांगलं. नाही, चान्स नाही घ्यायचा तुम्हाला. 5 नाही. 4 3 2 1. पुरणपोळी. छान खेळा तुम्ही. आणि तुम्ही किती? 200. समान. सेम सेम. असं सेम पुढे नको. पैठणी एकाच ठिकाणी गेली पाहिजे. काय नाही, आम्हाला चालेल. अशीच बिनधास्त. धमाल करा. धमाल करा. Same. तयारी करा.